नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। आता गाय आणि म्हैस वाटप या संदर्भात नवीन जी.आर. आलाय। आता गाय आणि म्हैस वाटप नेमकं कसं होणार आहे आणि त्याच्यामध्ये किती तुम्हाला गाय आणि म्हैस वाटप होणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। जी.आर. सुद्धा आपण बघणार आहोत। नेमकं जी.आर. मध्ये सांगितलं काय आहे आणि कोणाला आणि कशी ही गाय म्हैस मिळणार आहे, त्याच्या अटी काय आहेत, त्याच्या शर्ती काय आहेत, पात्रता, ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण इथं सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती देत असतो, शेतकऱ्यांसाठी देत असतो, आपल्या माता भगिनींसाठी सुद्धा देत असतो। तर हे बघा, हा जी.आर. आलेला आहे। याच्यामध्ये आता म्हैस ज्यांना आपल्याला आता म्हैस पाळायची इच्छा असते किंवा म्हैस त्यांना दुग्ध व्यवसाय करायचा असतो, त्यांच्यासाठीच आता सरकारने हा उपक्रम राबवलेला आहे। हा जो जी.आर. आहे तो आणलेला आहे, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर एक एक करून आपण सगळे जी.आर. आपण वाचणार आहोत, लक्षात घ्या। ह्याच्यामध्ये बघा, हा जी.आर. कधी आलेला आहे? हा जी.आर. आलेला आहे 16 सप्टेंबरला। 16 सप्टेंबर म्हणजे कालच हा जी.आर. पारित झालेला आहे। काल हा जी.आर. आलेला आहे आणि हा इथं बघा तुम्ही, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते या कालावधीत दुग्ध व्यवसाय प्रकल्प ह्या टप्पा राबवण्यात येणार आहे, त्याच्या संदर्भातला हा जी.आर. असणार आहे, हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे, कारण जी.आर. हा खूप मोठा असतो। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तर एक थोडक्यात सांगतो की आपल्या राज्यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था जी आकड्यानुसार 2022-23 नुसार दुग्ध उत्पादनात देश पातळीवर महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो। हे सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे। देशात दरडोई दूध सेवनाचे प्रमाण 459 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन असे असून पंजाबमध्ये हेच प्रमाण 1283 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन आहे। राज्यात हे प्रमाण 329 ग्रॅम प्रति व्यक्ती इतके आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळं राज्यात दूध उत्पादन वाढवण्यास, त्याला वाव देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्र दुग्ध व्यवसाय एकवटलेला असून त्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यातील दुग्ध व्यवसाय केला जात नाही, तर त्यांच्यासाठी ही योजना खास करून आहे, त्या लक्षात घ्यायचं आहे। दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी पूरक असतो, माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी हा एक साईड बिझनेस म्हणू शकतो आपण। एका शेतीला जोड व्यवसाय आपण हा करत असतो आणि हा आपल्याला पुढे मदत करत असतो, त्या लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर शेतीमुळं काय होतं, खूप जणांचं जे पीक आहे ते येत नाही किंवा उत्पन्न मिळत नाही, त्यामुळं खूप भागामध्ये आपण आत्महत्येचं प्रमाण सुद्धा शेतकऱ्यांचं बघतो। ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी। तर त्याच्यावरती शेतकऱ्यांना जोड उत्पन्न काय म्हणून हे राबवण्यात येणार आहे, लक्षात घ्या। आता पुढे बघा, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 1 हा कार्यक्रम आता राबवण्यात आलेला आहे। हा 11 जिल्ह्यांमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्ही। आता पुढे बघा, निर्णय काय आहे हे बघा। पुढे सगळ्यात महत्त्वाचं, विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 26-27 या 3 वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबवण्यात येत आहे। 2 वर्षानंतर प्रकल्पाच्या बाबत आढावा घेतला जाणार आणि परत 2026-27 मध्ये हा प्रकल्प राबवायचा का नाही याचा निर्णय पुढे घेणार आहात। परंतु 2024-25 मध्ये हा राबवण्यात येणार आहे, लक्षात घ्यायचे। त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक लक्षात घ्या, उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचे शेतकरी पशुपालक यांना वाटप होणार आहे, लक्षात घ्या तुम्ही। इथं ज्यांना उच्च दूध असतं, तुम्हाला माहिती आहे की आपल्या जर्सी गाय असतील किंवा आपल्या मुर्रा म्हशी असतील, ह्या म्हशींचं प्रमाण आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असतं। अशा दुधाळ गाय आणि म्हशींच्या शेतकरीसाठी पशुपालक यांना वाटप करण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या। असं काही नाही, तुम्ही आपली गावरान गाय सुद्धा पाळू शकता, ती सुद्धा चांगली दूध देत असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्या थ्रू घेऊ शकता, याच्या माध्यमातून घेऊ शकता। याच्यामधील खर्च 134 रुपये आहे। लाभार्थी हिस्सा 67 रुपये म्हणजे 50% आणि राज्याचा हिस्सा हा 50% हा असणार आहे, लक्षात घ्यायचंय। हा पूर्ण विकास प्रकल्प याच्यामध्ये राबवण्यात येत आहे, लक्षात घ्यायचे। आता पुढे बघा, प्रकल्पाचे कार्यक्षेत्र बघा। कार्यक्षेत्र म्हणजे कुठं हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा हा विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे 19 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे। तुम्ही जर विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात येत असाल, त्या या एरियामध्ये येत असाल, तुमचा जिल्हा तर याच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असेल, तर तुम्हाला ह्या योजनेचा पुरेपूर वापर हा होणार आहे। हा 3 वर्षाचा कालावधी असणार आहे। ह्याचा जी स्कीम आहे आपण म्हणू शकतो की 3 वर्षाची आहे।
याच्याबद्दल कुठली आता शंका राहिलेली नाही। तर तुम्ही आता उद्दिष्ट बघूया आपण हे नेमकं का आणि कशामुळे करायचं हे लक्षात घ्या। आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो। आपल्या जे काही मित्रमैत्रिणी जे असतील, शेतकरी असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। त्यांना प्लीज हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, खूप महत्त्वाचा त्यांच्यासाठी व्हिडिओ असणार आहे। शेतकऱ्यांच्या दारात गाई म्हशीमध्ये पारंपरिक पद्धतीचा तसेच लिंगवर्गीकृत केलेल्या गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे हा याचा उद्दिष्ट आहे। सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक जोडधंदा म्हणून हातभार म्हणून दुधाळ गायींचा आणि म्हशींचा वाटप करण्यात येणार आहे, जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना 4 पैसे मिळतील। शेतकरी पशुपालक यांना संतुलित आहार सल्ला देणं, त्यांना दर्जेदार असा चारा पुरवठा करणं, पशूंचा आहार पद्धतीत सुधारणा करणं या योजनेचं उद्दिष्ट आहे। लक्षात घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं कळेल तुम्हाला याची उद्दिष्ट काय आहेत, याच्यामध्ये उद्दिष्ट काय आहेत कळेल। पुढचं उद्दिष्ट बघा, गाव पातळीवर पशु आरोग्य सेवा पुरवणं। आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आता आपल्याकडे गायी आहेत, आता आमच्या सुद्धा इकडे खूप गायी आहेत, पण जनावरांचं आरोग्य खूप जणांना अजून कळलेलं नाहीये। त्यांचं जे काही त्यांच्या आरोग्यावरती जे काही रोग येतात ह्याचं लवकर त्यांना कळत नाही, उशीर होतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या जे काही दावणीला जनावर असतं ते दगावलं जातं। मग त्याच्यासाठी गाव पातळीवरच पशु आरोग्य सेवा पुरवणं हा एक याचा मागचा उद्दिष्ट असणार आहे। पुढचं उद्दिष्ट काय बघा, उच्च दूध उत्पादन असलेल्या क्षमता असलेल्या गाई म्हशींचं वाटप करणं। गाई म्हशींचं वाटप हे करणं जे उच्च दूध असतील त्या। पुढचं काय, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून त्यांना उन्नती करणं हा एक त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे। आणि त्याच्या मागं एक रोजगार निर्मिती। मित्रांनो एक माहिती आहे तुम्हाला, आपल्या दावणीला एक जर 100 म्हशी किंवा गाय असतील तर याच्या मागं 10 ते 15 जणांचा कार्यभार लागतो। त्यामुळे हा 10 जणांना एक रोजगार निर्मिती आपण देऊ शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांना एक बळ देऊ शकतो। याच्या मागचं एक उद्दिष्ट असणार आहे, लक्षात घ्या। पुढं आता बघा, विदर्भ व मराठवाडा दूध विकास प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यात उपरोक्त उत्पादन दर्शवलेल्या 9 घटकांचा समावेश आहे। पहिल्यात लक्षात घ्या, पहिलं म्हणजे काय, ही योजना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचं वाटप आहे। आता लक्षात घ्या, याच्या अटी आणि शर्ती काय आहेत बघा। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की किती गाय आणि म्हशी वाटप होणार, आता सगळेच फॉर्म भरतील। मग आता ह्याचं काय, तर हे लक्षात घ्या, या 19 जिल्ह्यात कुठल्या, मराठवाडा आणि विदर्भ याच्या 19 जिल्ह्यात 3 वर्षाच्या काळात 13,400 दुधाळ गाई आणि म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे। 13,400 लक्षात घ्या, 13,400 हा गाई यांचं लिमिट ठेवलेलं आहे। 13,400 गाई आणि म्हशी होईपर्यंत हे योजना चालू असेल, ती पण 3 वर्षाच्या काळामध्ये। पुढे बघा, आता याच्या अटी आणि शर्ती काय आहेत, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यालाच गाय म्हैस पाहिजे, पण आता याची अट काय लक्षात घ्या। अटी आणि शर्ती सगळ्यात महत्त्वाचं, एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान 8 ते 10 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय म्हशीचे वाटप करण्यात येईल। लक्षात आलं, किमान दररोज 8 ते 10 लिटर दूध देणारी एक गाय किंवा म्हैस वाटप करण्यात येईल। वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काऊ कोलार लावणे आणि जिओ टॅगिंग म्हणजे करणे त्याला बंधनकारक राहील। त्यांना डिजिटली हे ट्रॅक केलं जाईल की बाबा ही म्हैस खरीच आहे का हे फ्रॉड आहे, कारण तुम्हाला माहिती आहे अशा गोष्टीमध्ये फ्रॉड ही खूप होतात। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक टॅग पण लावला जाईल त्या जनावराला, ते बंधनकारक राहील, नाही तर तुम्हाला ते मिळणार नाही। वाटप केलेली गाय म्हैस 3 वर्षापर्यंत तुम्हाला विकता येणार नाहीये, लक्षात घ्यायचं। नाही तर तुम्ही आज घ्याल, दूध कमी आलं किंवा काही अडचण झाली तर तुम्ही विकून टाकाल, हे नाही करता येणार आहे। वाटप केलेली गाय म्हैस विदर्भ मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्प यांच्या नावे तारण ठेवण्यात येईल, लक्षात घ्यायचंय, याच्या नावेती तारण ठेवण्यात येणार आहे। पुढचं म्हणजे काय बघा, वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा 3 वर्षासाठी विमा बंधनकारक राहील। आणि ही खूप महत्त्वाची आणि चांगली बाब आहे, कारण जर आपण विमा काढला त्या गाय आणि म्हशीचा तर आपल्याला काही टेन्शन नाही मित्रांनो। शक्यतो देव ना करो, परंतु काही रोगास्तव ती गाय किंवा ती म्हैस दगावली तर त्याचा सगळं खर्च आपल्याला विम्यातून मिळणार आहे, त्या म्हशीचा आणि सगळा खर्च मिळणार आहे। विमा उतरवलेली दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील, लक्षात घ्यायचंय। रोख प्रतिपूर्ती करण्यात येणार नाहीये, तुम्हाला त्या पैशातून दुसरी तशीच दुधाळ गाय किंवा म्हैस घ्यावी लागेल, याची ही अटी आणि शर्ती आहेत। लक्षात आलं मित्रांनो। तर याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता। लाभार्थ्यांचा निवडांचा निकष काय बघा मित्रांनो, निकष काय म्हणजे काय, तुम्हाला लाभार्थी कसा निवडायचा आहे, तर शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी 2 दुधाळ जनावर तुमच्याकडे असली पाहिजेत। जर तुम्ही पात्र कधी आहे, जर तुम्ही शेतकरी आहात
किंवा तुम्ही काही पशुपालक आहात, आपले गवळव आहात, तुम्ही गवळी आहात, तर तुमच्याकडं 2 तरी म्हैस किंवा 2 गाई पाहिजे, किंवा 1 म्हैस किंवा 1 गाय पाहिजे, 2 जनावरं पाहिजे तुमच्याकडे कुठलीही, ती पण दुधाळ असली पाहिजे. दुसरं म्हणजे काय, तर दूध उत्पादनात मागील वर्षभरात किमान 3 महिने खाजगी किंवा सहकारी यांच्या दूध संकलनावर तुम्ही विक्रीही केली पाहिजे. असं नाही की तुमची गाय आणि म्हैस दूध कमी देते मग तुम्ही घरीच खाल्लं, किंवा असं घरच्या घरी आपल्याकडे रतीब असतात, तुम्हाला माहिती आहे, 4 असं यांना 1 लिटर त्यांना 2 लिटर असे आपण विकतो, आणि ते चांगलं पण आहे कारण आपण चांगलं दूध देतो त्यांना, हे चांगली गोष्ट आहे. परंतु यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही खाजगी किंवा सहकारी यांचे दूध डेअरी आहेत, त्या डेअरीवर तुमचं दूध विकणं गेलं आवश्यक आहे. मागच्या 3 महिन्यामध्ये, वर्षभरात किमान 3 महिने तरी तुमचं ते इथून मागचं तुमचं, आता समजा तुम्ही आजपासून बघितलं तर मे, जून, जुलै किंवा जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये तुमचं हे दूध वाटप त्या डेअरीवरती असणं आवश्यक आहे. लक्षात आलं. या निवडींचा निकषाशिवाय तुम्हाला तिथं मिळणार नाही. आता पुढचे निकष बघा काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील 3 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांचा लाभ घेतलेला आहे, असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात याचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत. म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी अशी स्कीम घेतली होती पहिल्या टप्प्यातली, आता हा दुसरा टप्पा आहे, जर पहिल्या टप्प्यात जर तुम्ही घेतली असेल तर त्यात तुम्हाला ह्याचा आता लाभ मिळणार नाहीये. पुढची बघा लाभार्थीची अट काय आहे. कुटुंबातील केवळ 1 व्यक्ती निवडीस पात्र राहील. 4 जण कुटुंबात आहे, 4 फॉर्म भरला असं नाही होणार आहे, फक्त एकच कुटुंबाला मिळणार आहे. एका गावात जास्तीत जास्त 5 लाभार्थी निवडीस पात्र राहतील. लक्षात घ्यायचं आहे, 5 लाभार्थी त्यांना निवडच राहणार आहेत. पुढचं बघा आता अनुदान वाटप कसं आहे. खरेदी व अनुदान वाटप. दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दूध विकास मंडळाची सेवा घेतील किंवा ते खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींची खरेदी करू शकतील. लक्षात घ्यायचंय. आलं लक्षात. याच्यामध्ये काही डाऊट. पुढे बघा, प्रति गाई म्हशीची किंमत साधारणपणे 1 लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली असून, म्हणजे 1 लाख रुपये एका गायीची किंवा म्हशीची किंमत धरलेली आहे. त्यामुळं दुधाळ जनावरांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम त्यांना पाहिजेच, आणि वाहतुकीचा खर्च व 3 वर्षाचा विमा या बाबतीत याचाही समावेश केलेला आहे. लाभार्थ्याकडून यासाठी 50% किंवा 50,000 यापैकी जी रक्कम असेल ती अनुदान तुम्हाला देण्यात येणार आहे. तुम्हाला अनुदान किती टक्के देणार आहेत? 50%, किंवा तुमच्याकडून 50,000 रुपये घेण्यात येणार. कारण 1 लाख रुपयाचं 50% जरी केलं तरी 50, आणि असं जरी 50,000 वाले तरी तुम्हाला 50% हे दिले जाणार आहेत. गाय व म्हैस खरेदीचा पुरावा व विमा पावती सादर केल्यानंतर त्याबाबत भारत पशुधन प्रणालीवर खातर जमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थी देण्यात येणारे अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटी थ्रू जमा करण्यात येणार आहेत. लक्षात घ्यायचंय. तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही गाय व म्हैस घेताल त्या बाबतीत तुम्हाला भारत पशुधन ह्याच्यावरती जायचं साईटवर, आणि तिथं तुम्हाला जमा करायचे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स, आणि पुढं ते जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून तुम्हाला लाभ भेटेल, ते पण तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात. त्यामुळे आधार कार्ड बँकला जोडणं आवश्यक आहे. संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रकल्पांतर्गत खरेदी करण्यात येणारी गाय म्हशीचा स्वतंत्र तपशील ठेवण्यात येईल, हे लक्षात घ्यायचंय. ह्या संबंधित ही सगळी माहिती आता आहे मित्रांनो. तर तुम्हाला याच्या संदर्भात काय आता प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. परंतु तुम्हाला मित्रांनो चांगल्या दुधाळ किमतीच्या 1 लाखापर्यंतच्या गाय आणि म्हैसी आता तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% अनुदान असणार आहे. लक्षात घ्यायचे, 50% अनुदान असल्यामुळं तुम्हाला 50,000 रुपये तुम्हाला स्वतःच्या खर्चातून भरायचे आहेत. समजा तुमच्याकडे, पण त्यासाठी जे काही मी सांगितलं व्हिडिओमध्ये ते सगळं बाबी महत्त्वाच्या आहेत. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.